हिवाळा सुरू होताच अगदी बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आवळे हे विकण्यासाठी येतात आणि आज आपण आवळ्याची अगदी चटकदार मस्त चटपटीत अशी रेसिपी पाहणार आहोत. अगदी एकदा बनवली तर वर्षभर तुम्ही आरामशीर खाऊ शकता. खूप सारे असे तुम्हाला त्याचे फायदे मिळतील. त्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. आवळे बघा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असे घ्यायचे आहे आपल्याला. अगदी खूप डाग वगैरे पडलेले किंवा खूप नरम असतील तर असे आवळे आपल्याला अजिबात घ्यायचे नाही आहे. अगदी ताजे आणि फ्रेश असे आवळे आपल्याला इथे वापरायचे आहेत. आवळे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून चांगले एका सुती कपड्याने इथे मी पुसून घेतलेले आहेत. त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश वगैरे राहायला नको याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी एक बारीक किसणी घेतलेली आहे. आता हे सर्व आवळे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहे. तुम्ही जाड किसणीचा सुद्धा इथे वापर करू शकता. आवळा खाण्याचे अगदी असंख्य असे फायदे आहेत आणि आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपली शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. रोज तुम्ही एक आवळा खाऊ शकता, पण ते पॉसिबल नाही होत. आपण एकदा जर आवळे आणून ठेवले आणि अशा पद्धतीने त्याचे वेगवेगळे पदार्थ जर बनवून स्टोअर करून ठेवले तर रोज तुम्ही एक चमचा किंवा थोडंफार खाऊ शकता, जेणेकरून नक्कीच तुम्हाला त्याचा खूप सारा फायदा होईल. आवळ्याच्या नियमित सेवनाने आपली जी त्वचा आहे ती अगदी छान चमकदार होते. शिवाय केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा आवळा हा अत्यंत फायदेशीर ठरतो. आवळ्याच्या नियमित सेवनाने केस अगदी आपले मजबूत होतात. शिवाय केस गळती असेल ती देखील कमी होते. आपल्या हृदयासाठी, शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, अगदी संपूर्ण आरोग्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. तुम्ही असं म्हणू शकता की अगदी केसांपासून नखांपर्यंत अगदी गुणकारी असा हा आवळा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने एकदा तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून बघा. तर हे बघा, जो आपण अर्धा किलो आवळा घेतला होता, संपूर्ण आवळा इथे मी किसणीने किसून घेतलेला आहे. थोडाफार वेळ लागतो, पण मग अगदी एकदा बनवलं तर वर्षभर तुम्ही याचा वापर करू शकता. उरलेल्या बिया आपल्याला टाकून द्यायच्या आहे. आता आपण पुढची कृती बघूया. तर गॅसवर एक जाड बुडाची स्टीलची कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये आता हा सर्व किसलेला आवळा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. इथे मी तूप, तेल काहीही वापरलेलं नाही आहे. डायरेक्ट कढईमध्ये आवळा घेतलेला आहे. आता हे जे आवळ्याचे आपण कुठलाही पदार्थ बनवतो किंवा आंबट कुठलाही पदार्थ बनवतो, त्यासाठी आपल्याला स्टीलच्याच कढईचा वापर करायचा आहे. इथे तुम्ही ॲल्युमिनियमची कढई किंवा लोखंडी कढई, कुठलीही कढई वापरायची नाही आहे. अगदी स्टीलचीच कढई तुम्ही इथे वापरू शकता. तर सुरुवातीला याला फक्त 1 ते 2 मिनिटांसाठी आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 चमचा तूप यामध्ये घालू शकता. पण मी इथे काहीच घातलेलं नाही आहे. डायरेक्ट आवळा यामध्ये टाकलेला आहे आणि याला छान असं 1 ते 2 मिनिटांसाठी परतवून घेऊया. तर हलकासा आपला जो आवळ्याचा किस आहे तो थोडासा इथे मी परतवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी याला छान असं वाफवून घेऊया. तर अगदी लो फ्लेमवर इथे मी 2 ते 3 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेतलेली आहे. खूप जास्त पूर्णपणे याला इथे शिजवायचं नाही आहे. फक्त थोडीशी एक वाफ काढून घ्यायची आहे. पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. तर गुळाचं प्रमाण अगदी साधं आणि सोपं आहे. तर 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो इथे आपण आवळा घेतलेला आहे. तर समप्रमाणामध्ये म्हणजे अर्धा किलो आपल्याला इथे गुळाचा वापर करायचा आहे. तर बरोबर 500 ग्रॅमच इथे मी हा गूळ घेतलेला आहे आणि गूळ घेताना तो अगदी छान बारीक चिरून घ्यायचा किंवा कट करून घ्यायचा. म्हणजे तो यामध्ये छान व्यवस्थित असा मिक्स होतो आणि पटकन विरघळतो. आवळा जो आहे तो चवीला थोडासा तुरट असतो. त्यामुळे इथे बरोबर अर्धा किलोच मी गूळ वापरलेला आहे. जर तुम्ही 1 किलो आवळे घेतले असेल तर त्यासाठी बरोबर 1 किलो तुम्ही इथे गुळाचं प्रमाण घेऊ शकता. आता याला सुरुवातीला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर इथे मी गूळ वापरलेला आहे. तुम्ही गुळाच्या ऐवजी इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकता. तर हे बघा अशा पद्धतीने याला छान व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे. आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, गूळ जसजसा विरघळायला सुरुवात होते तसतसं याला थोडंसं पाणी सुटायला लागतं. तर आता यामध्ये आपल्याला थोडेसे काही खडे मसाले घालायचे आहेत. तर इथे मी 2 हिरवी वेलची, 2 लवंग आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. यालासुद्धा आता व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हे देखील यासोबत अगदी छान व्यवस्थित असं शिजेल आणि त्याचा एक जो फ्लेवर आहे तो यामध्ये अगदी छान असा उतरतो. आता हे संपूर्ण साहित्य एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 5 मिनिटांसाठी आपण याला शिजवून घेऊया. तर अगदी लो फ्लेमवर इथे मी फक्त 4 ते 5 मिनिटांसाठी याला थोडंसं शिजवून घेतलेलं आहे. मध्ये 1 ते 2 वेळेस मी चमच्याने त्याला मिक्स करून घेतलं होतं. बघू शकता सुरुवातीपेक्षा आता हे जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ असं झालेलं आहे. कारण आपण यामध्ये गूळ घातलेला आहे आणि गुळाला थोडं पाणी सुटतं. तर हे बघा, पण अजून हे पूर्णपणे झालेलं नाही आहे. अजून आपण याला शिजवून घेणार आहोत. साधारण 4 ते 5 मिनिटं अजून आपल्याला शिजवण्याची गरज आहे. तर आता यामध्ये आपण थोडे मसाले घालूयात. तर याला एक छान असा कलर येण्यासाठी अर्धा छोटा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि अजून चटपटीत आणि टेस्टी होण्यासाठी अर्धा छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे. अगदीच ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर अगदी पाव चमचा इथे मी सुंठ पावडर घेतलेली आहे
तीसुद्धा घालायची आहे. आणि त्यानंतर इथे मी अर्धा छोटा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा इथे मी साधं मीठ घेतलेलं आहे. हे दोन्ही मिठांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी अधिक करू शकता. आता हे संपूर्ण मसाले यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. हळद ही अँटीबॅक्टेरियल आहे, त्यामुळे तीसुद्धा अगदी छान व्यवस्थित असं काम करते इम्युनिटी बूस्टरचं आणि रंगसुद्धा फार छान येतो याला. तर हे बघा अशा पद्धतीने थोडंसं याला मिक्स करून घेतलं, बघू शकता तुम्ही. आता पुन्हा आपण याला थोडंसं शिजवून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम आपल्याला अजूनही लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर पुन्हा आपण याला झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. तर सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत बरोबर 10 ते 12 मिनटं झालेले आहेत. अगदी मंद आचेवर 10 ते 12 मिनटामध्ये अगदी परफेक्ट असे हे आवळ्याचा किस मस्त शिजला जातो. तर हे बघा पुन्हा एकदा छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने इथे आपला आवळ्याचा मोरावळा बनवून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि याला पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे. तर इथे आपला आवळ्याचा मोरावळा बनवून तयार झालेला आहे. अगदी मस्त चटपटीत आणि टेस्टी लागतो चवीला. रोज सकाळी तुम्ही 1 चमचा याचं सेवन करू शकता. अगदी खूप सारे तुम्हाला त्याचे फायदे होतील आणि एकदा बनवल्यानंतर वर्षभर तो आरामशीर टिकतो. अशा पद्धतीने काचेच्या बरणीमध्ये त्याला व्यवस्थित असं भरून ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता किंवा वरती ठेवलं नॉर्मल टेम्परेचरला तरीसुद्धा काहीच हरकत नाही आणि नियमित जर याचं सेवन केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचे खूप सारे फायदे होतील. अगदी बहुगुणी असा हा आवळा आहे. आता सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आवळे विकण्यासाठी येतात आणि एकदा जर तुम्ही आवळे आणून अशा पद्धतीने त्याचा मोरावळा तयार करून ठेवला तर अगदी वर्षभर तुम्ही त्याचं सेवन करू शकता. अगदी तुम्हाला त्याचा खूप सारा फायदा होईल. तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा आवळ्याचा मोरावळा घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.